नमस्कार, मी कादंबरी आणि तुम्ही बघत आहात कादंबरीज लाईफस्टाईल हा माझा चॅनेल. तर आज आपण घाटी मसाला सातारा, सांगली, कोल्हापूर भागामध्ये कसे बनवतात, त्याचे प्रमाण आणि काय कसं बनवायची पद्धत आहे ते आज ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करत राहा जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ रोज पाहता येतील. तर ह्या 3 प्रकारच्या मिरच्या आहेत त्या मी उन्हाला वाळवल्या होत्या आणि लवंगी, बेडगी आणि साधी मिरची आहे ह्याच्यामध्ये. तर मिरच्या आपल्याला छान वाळवून द्यायच्या आहेत एक दिवस. दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं, ह्या मिरच्यांना थोडंसं तेल लावायचं आहे आणि वाळल्या आणि कडकडीत झाल्या की मग आपल्याला हे कुटायला द्यायचे आहेत. आता भरपूर जण काय करतात की कढईमध्ये गरम करून कडक करून मग कुटायला देतात. पण आता गरम वगैरे करण्यापेक्षा सरळ 2 दिवस ऊन द्यायचं आणि ह्या कुटायला द्यायच्या. खूप चांगली चटणी होते. आता तुम्ही बघू शकता हे सर्व सौदा आहेत आम्ही दुकानातून आणलेला, त्याची लिस्टमध्ये किमती पण आहेत. तर कढईमध्ये पहिल्यांदा मी तेल घेतलं, नंतर हळकुंड जी आहे ती हळकुंड तळून घेत आहे. आता आपल्याला काय तळायचं आहे काय नाही तळायचं ते देखील ह्या जे आपले सौदे जिथून आपण घेतलेला तिथील दादांनी सांगितलेलं की किती प्रमाणात तुम्ही तळायचं आहे, किती प्रमाणात तुम्ही भाजायचं आहे. तरी माझ्या इथल्या एका छोट्या सासूबाईंनी मला सर्व सांगितलेलं. बघू शकता हळकुंड चांगली फुलली की आपल्याला ही काढून घ्यायची आहेत. जास्त गडबड करायची नाही, कारण लय गडबड करून फास्ट गॅसवर काय होते, हळकुंड सगळी करपून जातील. आता ही हळकुंड एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे. नंतर सुंठ घ्यायची आहे. बघा सुंठ पण ते देतात ह्या सौद्यामध्ये. तर सुंठ देखील आपल्याला ह्याच पद्धतीने तळून घ्यायची आहे. आणि शक्यतो हे तळण्यासाठी तेल थोडंच घ्या, कारण काय होतं माहिती आहे का, जास्त तेल घेतलं ते वेस्ट होतं, खाली खूप गाळ राहतो, त्यामुळे ते तेल आपल्याला यूज करता येत नाही. किंवा बघू शकता असं पिवळं पिवळं तेल होतं, तर ते आपण लवकर कालवण्यात वगैरे वापरू शकत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही थोडंसं तेल घेऊ शकता. बघू शकता सुंठ देखील छान भाजून झालेली आहे, तळून झालेली आहे. तर आपण ही देखील बाहेर काढू ताटामध्ये. आता एक प्रश्न पडला असेल की तळलेलं सगळं एकत्र करायचं का वेगवेगळे ठेवायचं. तर हे सर्व तळलेलं जे आहे ना ते एका ताटामध्ये तुम्ही काढू शकता. नंतर मी धने जे आहे ते धने घेतलेले आहे कढईमध्ये. धने देखील आपल्याला छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. धन्यांचा जोपर्यंत वास येत नाही तोपर्यंत छान परतत राहायचं आहे. खूप छान असा वास येतो आणि खरपूस भाजल्यामुळे चटणी देखील छान होते. दुकानातून धने घेतल्यानंतर ते निवडायचे आहे आणि मगच भाजायचे आहेत. काही काही वेळेला खडे वगैरे राहतात, त्यामुळे चटणीमध्ये असं तुम्हाला मध्ये आधी म्हणजे काय खडे वगैरे लागू शकतात, त्यामुळे अगोदरच तुम्ही हे करू शकता. तुम्ही जर माझ्या चॅनलवरील हा व्हिडिओ प्रथमच बघत असाल आणि अजून देखील माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्याचबरोबर लाईक, शेअर, कमेंट करायला देखील विसरू नका. आता कढईमध्ये मी इथे खसखस टाकणार आहे. तर खसखस आपल्याला टाकायची आहे, बारीक फ्लेमवर ठेवायची आणि छान खरपूस भाजून घ्यायची आहे. कारण खसखस, तीळ हे जे असे पदार्थ आहेत जे लवकर खालून लागू शकतात आणि काळे पडू शकतात. आणि काळे पडले तुम्हाला माहिती आहे त्याचा कलरही काळा होईल आणि चटणीला कडूपणा येईल. त्यामुळे छान असं सारखं आलटून पालटून परतत राहायचे. आता खसखस बाहेर काढून घेतली, याच्यामध्ये तीळ टाकले. बघा तीळ पण आपल्याला अशाच पद्धतीने भाजायचं आहे. तीळ आणि खसखस काय होते, लय फास्ट असला की लगेच पटपट उडते आणि काळी पडते. तर बघा तीळ पण मी तशीच परतत आहे. आता तीळ भाजले, खसखस भाजली कसं समजायचं, तर ते छान खरपूस झाल्यानंतर त्याचा थोडासा कलर चेंज होतो. आता बघू शकता थोडंसं ब्राऊन तीळ तुम्हाला दिसत असतील.
तर तीळ झाले छान भाजून. आता आपल्याला काय करायचं आहे, हे एका ताटामध्ये तीळ आणि खसखस वेगळ्या ताटामध्ये काढायचे आणि ह्याची पूर्ण बारीक पेस्ट करायची अशा पद्धतीने. कारण डंकामध्ये ह्या बारीक बारीक गोष्टी एकदम बारीक होत नाही, त्यामुळे आपण मिक्सरला वाटून हे द्यायचं आहे. नंतर कढईमध्ये तुम्ही बघू शकता, मी तेल वगैरे काढून कढई घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये मेथीचे दाणे टाकत आहे. मेथीच्या दाण्यामध्ये मी इथे बडीशेप देखील टाकत आहे. हे देखील आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे. हा व्हिडिओ मुद्दाम मी मोठा केलेला आहे, कारण का सांगू का, की ही प्रत्येक बारीक बारीक गोष्ट आपल्या लक्षात असली पाहिजे, कारण चटणी आपल्याला वर्षभरासाठी बनवायची असते. त्यामुळे ह्याच्यामध्ये एखादी जरी चूक झाली तरी ती नंतरनं ती चटणी खराब होण्यासाठी कारणीभूत होऊ शकते. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. नंतर हे सर्व काढल्यानंतर मी ह्याच्यामध्ये दगडी फूल टाकलेलं आहे, ते तमालपत्र हे देखील आपल्याला छान आलटून पलटून भाजून घ्यायचं आहे. बघा, तुम्ही दुकानातला किती जरी चटणी मसाला विकत घेऊन खावा, पण घरचा जो आपला पारंपरिक आपल्या चटणी आहे ना, त्याची चवच वेगळी असते. तर बघा, छान असं परतल्यानंतर ह्याला पण बाहेर काढायचं आहे. नंतर कढईमध्ये जे दुसरे आपले मसाले आहेत त्यांनी भाजायला सांगितलेले ते देखील टाकायचं आहे. ते देखील छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत आणि जे आपण भाजलेले मसाले आहेत त्याच्यामध्ये ते टाकायचं आहे. आता हे देखील मी काढून घेतलेलं आहे. परत तेल टाकलं. मगाशी माझ्याकडून थोडे सामान तळायचे राहील, ते टाकायचं म्हटलं तर जायफळ 2 होते, ते 2 जायफळ देखील तेलामध्ये मी अशा पद्धतीने तळून घेतले, जेणेकरून ते कुटताना चांगले फुटतात आणि सगळीकडे मिक्स होतात. आता जायफळ छान तळून झाले की ते देखील आपल्याला काढून घ्यायचे आहेत. नंतर चक्री फूल म्हणून असते, स्टार फूलसारखं, तर ते देखील आपल्याला तळून घ्यायचं आहे. आता याचा रंगच काळा आहे, त्यामुळे काळजी करू नका, काही जळे बिळे नाही आहेत. आता बघू शकता, हा सर्व मसाला आपण जो आहे त्या टपामध्ये मी काढलेला, हा सगळा भाजलेला मसाला होता. काही बिन भाजायचे होते ते मी आता टाकून घेत आहे. मी चटणीमध्ये मोहरी देखील टाकते, तुम्ही टाकता का नक्की सांगा. शहाजिरं, मोहरी, साधं जिरं, दालचिनी, मिरं, लवंग, हे जे पदार्थ आहेत ते भाजायचे नव्हते बरं का, म्हणून डायरेक्ट मी ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत. आता हे तळलेला मसाला मी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे. हा सर्व मसाला आता मी टपामध्ये ठेवलेला त्या पिशवीमध्ये भरून घेत आहे. नंतर बघू शकता, तिळाची आणि खसखशीची पावडर आहे त्याची मी दुसरी फडी बांधली आणि त्याच्यावर ठेवली. आता मिरच्या बघू शकता, मी वर टेरेसला गेलेले बघितल्या, मिरच्या चांगल्या सुकलेल्या होत्या. हाताने अशी तोडून बघायच्या, जर मिरची लगेच तुटत असेल तर समजायचं मिरची आपली वाळलेली आहे. आणि जसं की मी सांगितलं, थोडंसं तेल लावून नंतर हे दुसऱ्या दिवशी ह्या मिरच्या वाळवलेल्या. आणि हा आहे बुकना, जा ह्यांनी करून आणलेला. तर अशी आहे ही चटणीची रेसिपी. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा.